झाली संध्या संदेह माझा गेला, आत्माराम हृदयी प्रगटला, किंवा आत्माराम हृदयी शेजे आला. गुरुकृपा निर्मळ भागीरथी, शांती क्षमा यमुना सरस्वती, असी पदे एकत्र जेथे होती, स्वानुभव स्नान हे मुक्त स्थिती. सद्बुद्धीचे घालून शुद्धासन, वरी सद्गुरुची दया परिपूर्ण, शमदम विभूती चर्चुनी जाण, वाचे उच्चारी केशव नारायण. बोधपुत्र निर्माण झाला तेव्हा, ममता म्हातारी मरून गेली जेव्हा, भक्ती बहीण धावणी आली गावा, आता संध्या मी कैसी करू केव्हा. झाली संध्या संदेह माझा गेला, आत्माराम हृदयी प्रगटला. सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण, जन नव्हे अवघा जनार्दन. ऐसे ऐकता निवती साधूजने, एका जनार्दनी बाणली निजखण. झाली संध्या संदेह माझा गेला, आत्माराम हृदयी शेजे आला, किंवा प्रगटला विठ्ठल विठ्ठल. बैसोनी माझ्या रसना हरिगुणा वर्णवी. हरिगुण विशाळ पावन वदवी, तू कृपा करून मी मूढमती दीन म्हणून कीव भाकित असे. तुमचा प्रसाद जाहलिया पूर्ण, हरिगुण वर्णी नवी जाण. एका वंदित से चरण सद्गुरूंचे आदरे, शरण शरण एकनाथा. पायी माता ठेविला, पायी माता ठेविला, पायी माता ठेविला. शांती ब्रह्म संत श्रेष्ठ श्रीमंत शेखनाथ महाराजांचा वारकऱ्यांच्या नित्य पाठातला असा अभंग सेवेकरता घेतलेला असून, या अभंगामध्ये नाथ महाराजांनी साधकाची अवस्था कशी बदलत जाते, त्यासाठी तो साधक काय आहे, त्याची अवस्था काय असावी, त्याचा अधिकार काय असावा, याचा विस्तृत प्रमाणामध्ये आढावा या अभंगामधून घेतलेला आहे. आपण सर्वजण या ठिकाणी वैकुंठवासी हरिभक्तीपरायण श्री नामदेव बुवा यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं जमलेलो आहोत. गेल्या 16 वर्षांपासून या कार्यक्रमाचं आयोजन हा परिवार अतिशय नेटानं करत आलेला आहे. मनोहरजी असतील किंवा वैभवजी असतील, यांच्या प्रेमापोटी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. ही गोष्ट एक प्रकारे आता मनोहरजींना म्हटलं, ही गिव्ह अँड टेक असतं. तुम्ही सगळीकडे जाता, त्यामुळे त्यांना येणं गरजेचं आहे आणि येणं अपेक्षित पण. आपण सर्वजण मोठ्या संख्येनं त्यांच्यावरती प्रेम करणारी मंडळी आहोत आणि त्यामुळे या ठिकाणी आपण सर्वजण जमलेलो आहोत. आज एकनाथ महाराज या अभंगामध्ये आपल्याला परमार्थाची वाटचाल कशी करायची याचं मार्गदर्शन करतायत. शास्त्रामध्ये परमार्थासाठी काहीतरी अधिकार लागतो असं सांगण्यात आलेलं आहे. कोणत्याही गोष्टीसाठी कुठला तरी अधिकार असणं हे गरजेचं आहे. एखादा ऑफिसर व्हायचा असेल तर कुठली तरी परीक्षा पास होणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आपल्याला तिथपर्यंत जाता येत नाही, तो अधिकार आपल्याला प्राप्त करता येत नसतो. एखादा अधिकार प्राप्त करण्यासाठी आधी आपल्याकडे काहीतरी अवस्था असणं अपेक्षित आहे. ज्याप्रमाणे व्यवहारामध्ये ती अपेक्षित आहे, त्याच प्रमाणामध्ये परमार्थामध्ये सुद्धा ती अपेक्षित असल्यामुळे परमार्थामध्ये नाथ महाराज आपल्याला मार्गदर्शन करताना सांगतायत की तो अधिकारी कसा असावा. आपण जर का वेदांताच्या ग्रंथामध्ये प्रवेश केला तर आपल्याला अधिकारी, विषय, प्रयोजन, संबंध वगैरे वगैरे ह्या गोष्टी बघायला सापडतात. या गोष्टी कशासाठी सांगितलेल्या असतात की एखादा साधक पुढे जात असताना कुठलीही छोटीशी गोष्ट त्याच्या परमार्थाला आड येऊ नये,
त्यामुळे छोट्यातल्या छोट्या गोष्टीचा विचार त्याच्यामध्ये केलेला असतो की ज्या माध्यमातून तो सरळ सरळ परमात्म्यापर्यंत पोहोचू शकेल. आपण सर्वजण कीर्तनामध्ये नेहमी ऐकत असतो की माणसाचं परमप्राप्तव्य हे परमात्म्याची प्राप्ती आहे आणि परमात्म्याची प्राप्ती जर का परमप्राप्तव्य आहे तर असं असताना आपण दुसऱ्या वाटेला जातो ते चुकीचं आहे हे लोकांना कळत नाही. ते कळत नाही याचा अर्थ ते का कळत नाही? कारण विश्वास नसतो. विश्वास नसतो म्हणजे संशय आला. आणि परमात्म्याने गीतेमध्ये सांगून ठेवलंय संशयात्मा विनश्यती. जो कोणी परमार्थामध्ये संशय घेतो तो विनाश पावतो असं परमात्म्याने गीतेमध्ये सांगितलेलं आहे. जोपर्यंत माणसाचा संशय परमार्थातला दूर होत नाही तोपर्यंत माणूस परमार्थामध्ये पुढे जाऊ शकत नाही. एकही गोष्ट बघा, जसं परीक्षा देत असताना एकही विषय राहिला तर पुढे जाण्यासाठी पुढच्या वर्गामध्ये प्रवेश करण्यासाठी काहीतरी अडथळे आपल्याला निर्माण पडत असतात आणि ते आपल्याला पार करावे लागतात. त्याशिवाय आपली पुढची अवस्था आपल्याला प्राप्त होत नाही. त्या पद्धतीनं जोपर्यंत परमार्थामध्ये विश्वास आपण निर्माण करत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही. व्यवहारामध्ये आपण अंधविश्वास ठेवतो, त्याला ब्लाइंड फेथ असं म्हणतात. विश्वास ठेवल्याशिवाय माणूस आयुष्यामध्ये जगूच शकत नाही. कोणावर तरी विश्वास, कशाच्या तरी बाबतीमध्ये विश्वास आपल्याला ठेवावा लागतो. रस्त्यावरून जात असताना समोरची गाडी आपल्या अंगावर येणार नाही याचा विश्वास असल्यामुळे आपण आपल्या लेन मधनं जोरात जात असतो की नाही मला सांगा. वास्तविक बघता समोरची व्यक्ती आपल्या अंगावर येऊ शकते पण आपल्याला विश्वास असतो त्या अनोळखी माणसावरती की हा आपल्या अंगावरती गाडी घालणार नाही. आपण व्यवहारामध्ये जर का अंधविश्वास ठेवतो तर परमार्थामध्ये विश्वास ठेवायला काय त्रास आहे? जी माणसं आपल्याला काहीतरी मार्गदर्शन करत असतात त्यांचा स्वार्थही काही नसतो. संत महात्मे जेव्हा आपल्याला उपदेश करतात तेव्हा त्यांचा स्वार्थ त्याच्यामध्ये काही नसतो. हे आपण नेहमी बघत आलेलो आहोत. त्यांच्या अभंगांमधून, त्यांच्या चरित्र भागामधून आपण सर्व जाणते श्रोते आहात. त्यामुळे आपल्याला कल्पना आहे की संत महात्मे नेहमी ऐकतो येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. हरी भजनी हे ढवळीले जग, 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 हरी भजनी आपल्याला सांगतात आम्ही आमच्यासाठी स्वतःसाठी परमार्थ करतोय असं समजू नका, संसार करतोय असं समजू नका. आमच्या संसारावरती आम्ही पाणी ओतलेलं आहे. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. आणि जगा लावावे सत्पथी हेच साधूची पैकृती आमच्या पूर्वसुरींनी आम्हाला सांगितले असल्यामुळे आम्ही काय करतोय? वाढता हा पुण्य धर्म केला, पुण्याचं काम करण्याचा प्रयत्न करतोय. आणि या कामाच्या माध्यमातून तो प्रवास कसा होतोय तर हरिभजनी हे ढवळीले जग, चुकविला लाग कळी काळाचा. संतांचं कार्य हे जगासाठी असतं. त्यामुळे संसारामध्ये कसं राहायचं काही नाही, शेवटी त्यांना सुद्धा त्यांचं कर्म चुकलेलं नाही, लक्षात ठेवा. संसाराच्या नावे घालून या शून्य ज्या अर्थी तुकोबारा म्हणतात त्या अर्थी त्यांनी संसार सोडलेला आहे असं नाही, पण संसाराच्या बाबतीमध्ये आसक्ती त्यांनी सोडलेली आहे. संसारामध्ये कसं जगावं, कसं असावं संतांकडून शिकण्यासारखं आहे. एकदा कबीरजींच्याकडे एक माणूस आला आणि त्या माणसाने सांगितलं, महाराज फार दुःख आहे व संसारामध्ये, पण तुमच्याकडे बघितल्यानंतर असं प्रसन्न वाटतं, आनंद वाटतो.
कसं काय तुम्ही हे संसारी परमार्थ तुमचा कसं काय जमतो मला कळत नाही. काहीतरी उपदेश करा आम्हाला, कसं आम्ही संसारामध्ये राहायचं, परमार्थही आम्हाला करायचा आहे पण संसारही आम्हाला सोडवत नाहीये, कसं करायचं आम्हाला उपदेश करा. कबीरजी हे विणकर होते. त्यांनी सांगितलं जरा बसा. सकाळी सकाळी तो माणूस आलेला. आल्यानंतर त्या माणसाला सांगितलं बसा. बायकोला आवाज दिला आणि त्यांनी सांगितलं जरा दिवा घेऊन ये. दिवा घेऊन ये म्हटल्यानंतर तिने आपलं त्यांच्या पत्नीनं दिवा आणला आणि तिथे ठेवला. त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये ते धागा विणू लागले. त्या माणसाला आश्चर्य वाटू लागलं. धडधडीत सकाळ आहे, ऊन आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कबीरजी बायकोला सांगतायत दिवा घेऊन ये मला दिसत नाहीये आणि ते त्याच्या समोर विणण्याचं काम करतायत कपडा. आश्चर्य वाटलं. काही बोलला नाही माणूस. थोड्या वेळानंतर त्यांनी सांगितलं, कबीरजींनी सांगितलं आपल्याकडे पाहुणे आलेत, जरा त्यांच्यासाठी काही दूध वगैरे घेऊन ये. त्या स्त्रीनं त्यांच्या पत्नीनं दुधाचे 2 पेले आणले आणि दोघांच्या समोर ठेवले. त्या दुधामध्ये मीठ टाकलं होतं साखरेच्या ऐवजी. दोघांनी ते प्राशन करायला सुरुवात केली. त्या माणसानं ते पिलं आणि त्याच्या लक्षात आलं की यांना काहीतरी दिसण्यामध्ये चूक झाली आहे आणि साखरेच्या ऐवजी यांनी मीठ टाकलेलं आहे. त्यांनी पेला तसाच खाली ठेवून दिला. पण कबीरजी अगदी साखर टाकल्यासारखं ते दूध गटागटा पिऊ लागले. पिल्यानंतर पेला खाली ठेवला. बायकोला काही बोलले नाहीत. आश्चर्य वाटलं. विचार करू लागला आपण थोडंसं मीठ जास्त झालं तर बायकोला शिव्या घालतो, अन्नात मीठ कमी झालं ज्याच्यात मीठ असतंच असं असताना आपण शिव्या घालतो, आणि दुधामध्ये मीठ टाकल्यानंतरही कबीरजी काय बोलत नाहीयेत. किती आश्चर्य आहे. त्यांना असं वाटलं काय त्यांचं सेन्सेशन गेलं की काय. म्हणजे कबीरजी तुम्ही हे दूध पिलं, तुम्हाला कल्पना आहे त्याच्यामध्ये मीठ होतं. त्यांनी सांगितलं बाबा यालाच संसार म्हणतात. तर सुखी संसार करायचा असेल, मी माझ्या बायकोला सांगितलं दिवा घेऊन ये मला दिसत नाहीये, तिने मला विचारलं नाही एवढ्या धडधडीत प्रकाशामध्ये तुम्हाला दिसत कसं नाही. तिने चुपचाप आणून दिलं. तिने दूध आणलं, तिच्याकडनं चूक झाली, त्याच्यामध्ये साखरेच्या ऐवजी मीठ पडलं, पण मी सुद्धा एका चकार शब्दानं तिला बोललो नाही. तू दुधामध्ये साखरेच्या ऐवजी मीठ टाकलंयस म्हणून. संसार सुखाचा करायचा असेल तर एकमेकांना समजावून घेणं हे महत्वाचं असतं. त्यामुळे संसार संत करत नाहीत असं नाही, त्यांचा संसाराची पद्धत वेगळी असते जी आपल्याला कळत नाही म्हणण्यापेक्षा पचत नाही. विठ्ठल विठ्ठल. नाथ महाराज या अभंगामध्ये आपल्याला अधिकारी कोण आहे परमार्थाचा याबद्दल थोडंसं आधी सांगतात. परमार्थाचा अधिकारी हा संशयरहित असावा. अधिकाऱ्यामध्ये 3 प्रकार शास्त्रकारांनी सांगून ठेवलेले आहेत. एक प्रकार असा आहे की तत्वमसी या महावाक्याचा उपदेश केल्यानंतर ज्याला ब्रह्मात्मैक्याची अनुभूती प्राप्त होते तो उत्तम अधिकारी आहे. मध्यम अधिकारी तो आहे की जो परमार्थामध्ये रत आहे पण किंचितचा संशय त्याला बाकी आहे, मनामध्ये शंका आहे त्याच्या मनामध्ये. पण जर का त्याचं मनन केलं, चिंतन केलं तर त्या शंकेचा निराश होणं शक्य आहे. अशी अवस्था ही मध्यम अधिकाऱ्याची आहे. आणि तिसरा अधिकारी जर कुठला असेल तर तो कनिष्ठ अधिकारी आहे. त्याच्या मनामध्ये कायम विपरीत भावना असते. तुम्ही नामस्मरण करा म्हणजे तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती होईल असं संत सांगतात. तो विचार करतो नाम घेण्यामध्ये आणि देवाच्या प्राप्तीचा काय संबंध आहे. कायम विपर्यास. संतांनी सांगितलं पंढरीची वारी करा, तिथे गेल्यानंतर आनंदाची अनुभूती तुम्हाला प्राप्त होईल. काय असतं पंढरीमध्ये, तिथे गेल्यानंतर कायम कचरा पडलेला असतो. तिथे माणसं एकमेकांना शिव्या देत असतात, तिथले भांडणं करत असतात. काय त्या पंढरीमध्ये आनंद आहे. कायम विपर्यास. ही विपरीतता त्याला कनिष्ठ अधिकाऱ्यामध्ये ठेवत असते. त्याची अवस्था जर त्याला बदलायची असेल तर त्यानं निधिध्यासन करणं अपेक्षित आहे. आणि ते निधिध्यासन केल्यानंतर त्याची विपरीत भावना बदलणार आहे. मग कदाचित त्याच्या मनामध्ये संशय निर्माण होऊ शकतो. थोडासा संशय निर्माण होऊ शकतो की मी हे करतोय पण बरोबर करतोय का.
संतांनी सांगितलंय नाम घ्या, नाम घेण्यामध्ये मी तयार आहे, त्याला तयार आहे, त्याच्यामध्ये मी तत्पर आहे. पण हेच नाव संतांनी सांगितलं होतं का? हे सांगितलं तर ते असंच घ्यायला सांगितलं होतं का? नामामध्ये तत्पर आहे, पण त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी त्या संशयात्मक असल्यामुळे तो मध्यम अधिकाऱ्यामध्ये येतो. परमार्थामध्ये उच्च अधिकारी तोच आहे की तत्वमसी महावाक्याचा बोध ज्याला होतो. आपल्याला सर्वांना माहिती असेल, प्रत्येक वेदाचा एक एक महावाक्य आहे. तत्वमसी, अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म आणि अहम ब्रह्मास्मी, प्रत्येक वेदाचा एक एक महावाक्य आहे. आणि त्यापैकी तत्वमसी हे महावाक्य, तो तू आहेस, बस सरळ सरळ, तो परमात्मा म्हणजे तो आहे हे ज्याला सांगता क्षणी कळतं, तो मुक्त अवस्थेला प्राप्त होतो, तो संतांच्या अवस्थेला प्राप्त होतो. पण हे कळत नाही आणि किंचितचा संशय बाकी असतो आणि त्या संशयामुळे परमार्थ दुरावतो. जेव्हा परमात्म्यानं गीता अर्जुनाला सांगितली तेव्हा त्यांनी सांगितलं की माझे सगळे सगळे संशय आता दूर झालेले आहेत. विद्यते हृदय ग्रंथीश्चिद्यन्ते सर्व संशय, माझ्या सर्व ग्रंथी तुटलेल्या आहेत आणि माझा संशय गेलेला आहे. तुमच्या कृपेमुळे, तुमच्या उपदेशामुळे माझा संशय गेलेला आहे. हा संशय जोपर्यंत माणसाच्या मनामध्ये आहे तोपर्यंत तो परमार्थामध्ये पुढे जाऊ शकत नाही. म्हणून महाराज पहिला घाव तिथे घालतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. झाली संध्या संदेह माझा झाली संध्या संदेह माझा गेला, झाली संध्या संदेह माझा गेला, झाली संध्या स्वतःचं मनोगत प्रकट करतात. झाली संध्या संदेह माझा गेला, आत्माराम हृदयी प्रगटला. मलाही आधी संशय होता पण माझा संशय दूर झाला. काय करण्यामुळे झाला? तर संध्या करण्यामुळे झाला. आता या संध्येचा जर आपण विचार केला तर हे एक कर्म आहे. हे कोणी करायचं विचार करणार आहोत. शास्त्रकारांनी आपल्याला काही कर्म सांगितलेली आहेत. त्यामध्ये पहिले विधियुक्त कर्म असतात आणि काही निषिद्ध कर्म असतात. विधियुक्त कर्म म्हणजे जी कर्म आपल्याला शास्त्रानं करा म्हणून सांगितलेली आहेत.
अमुक गोष्ट करा असं जे सांगतं ती विधी झाला आणि अमुक गोष्ट करू नका ही गोष्ट निषिद्ध झाली. शास्त्राने आपल्याला अशा अनेक गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत. त्यापैकी करू नका असं जी गोष्ट सांगितलेली आहे ती आपण करायची नसते आणि जी करा सांगितलेली आहे ती प्राणपणाने जपायची असते. शास्त्रकारांनी सांगत असताना 3 प्रकार आपल्याला सांगितले, 3 कर्म सांगितले आपल्याला, नित्य, नैमित्तिक आणि काम्य. हे 3 कर्म शास्त्रकारांनी सांगितले. नित्य कर्म म्हणजे रोज करण्याची कर्म, नैमित्तिक कर्म म्हणजे टप्प्याटप्प्यानं करायची कर्म आणि काम्य कर्म म्हणजे कुठल्या तरी कामनेने केलेली कर्म. आपण रोज देवाचं दर्शन घेतो हे आपलं नित्य कर्म समजायचं. वर्षातून एकदा आपण अखंड हरिनाम सप्ताह घेतो त्याला नैमित्तिक कर्म समजायचं आणि तो सप्ताह जर का कुठल्या कामनेनं केला असेल तर त्याला काम्य कर्म समजायचं. विठ्ठल विठ्ठल. काम्य कर्मामध्ये आपल्याला कितीतरी प्रकार बघायला मिळतील की परमात्म्याकडून मला काहीतरी मिळावं याच्यासाठी जो भक्त रत असतो, परमात्म्याची भक्ती करत असतो, तो काम्य कर्माकडे प्रवृत्त होत असतो. पण परमात्म्याकडून काहीतरी अपेक्षित असणं हे खरं म्हणजे परमार्थामध्ये, भक्तीमध्ये विशेषतः अपेक्षित नाही. कारण परमार्थामध्ये सुद्धा भक्ती हा एक वेगळा भाग आहे. परमार्थ, धार्मिक कार्य, वैदिक कार्य हे करत असताना त्याचे काही टप्पे पडत असतात. त्यापैकी भक्ती हा एक भाग आहे, अत्यंत महत्वाचा भाग आहे, पण तो एक भाग आहे. कारण धार्मिक कृत्याची प्रत्येकाची व्याख्या आणि प्रत्येकाची भाषा ही वेगवेगळी असते. कोणाला देवाची पूजा करण्यामध्ये धार्मिकता वाटत असेल, वैदिकता वाटत असेल, तर कोणाला नामस्मरण करण्यामध्ये वाटत असेल. प्रत्येकाचा भाव वेगळा असतो. पण भक्ती हा एक प्रकार वेगळा त्याच्यामध्ये शास्त्रकारांनी सांगितलेला आहे. भक्ती एक प्रकारे अघोषित असं शास्त्र आहे. भक्तीचा उल्लेख शास्त्र म्हणून असा शास्त्रकारांनी कधी केलेला नाही, पण एक अलिखित असा तो नियम झालेला आहे की भक्ती हे एक प्रकारचं शास्त्र आहे. कारण भक्तीवरती जेवढं लिहिलं गेलेलं आहे तेवढं शास्त्रामध्ये इतर कुठल्याही परमात्म्याच्या स्तुतीपर आणि भक्तीपर या 2 गोष्टी आपल्या शास्त्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लिहिण्यात आलेल्या आहेत. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म आणि काम्य कर्म. परमात्म्याकडून काहीतरी अपेक्षा, पण भक्ती करत असताना न किंचित वांछति न शोचति न रमते नोत्साही भवति अशी अपेक्षा भक्ताकडून अपेक्षित आहे. यत् प्राप्य न किंचित वांछति, ज्याची प्राप्ती झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची कामना मनामध्ये निर्माण होत नाही अशा प्रकारची भक्ती अपेक्षित आहे. पण त्याची भक्ती जर का कुठल्या तरी कारणानं आपण करत असू, कुठल्या तरी फायद्याच्या आशेनं आपण करत असू, तर ती काम्य भक्ती झाली, ते काम्य कर्म झालं. पुत्र प्राप्त कामेष्ठी यज्ञ, आपण नेहमी ऐकण्यात आलेला शब्द पुत्र कामेष्ठी यज्ञ. पुत्र व्हावा यासाठी करण्यात आलेला यज्ञ, पर्जन्य याग, पाऊस पडावा म्हणून करण्यात आलेला याग, हे सगळी काम्य कर्म झाली. कुठली तरी गोष्ट आम्हाला प्राप्त होणार आहे, मी जर अमुक गोष्ट केली तर हे काम्य कर्म झालं. नैमित्तिक कर्मामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जी गोष्ट आपण वारंवार टप्प्याटप्प्यानं करत असतो. जसं मी आपल्याला सांगितलं, सप्ताह आपण करतो, वर्षातून एकदा करतो, पण हा सप्ताह नैमित्तिक कर्मामध्ये मोडतो. कुठल्या तरी निमित्तानं, नामदेवांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा सप्ताह आयोजित केला आणि हा दरवर्षी असतो, दररोज नसतो. दररोज असेल तर ते नित्य कर्म झालं, पण वार्षिक असल्यामुळे ते नैमित्तिक कर्म झालं. श्राद्धादी जे विधी असतात ते विधी हे नैमित्तिक मध्ये मोडत असतात, नैमित्तिक कर्मामध्ये मोडत असतात. ते नैमित्तिक कर्म झालं. आणि नित्य कर्म हे प्रत्येकाला शास्त्रानं वेगवेगळ्या पद्धतीनं सांगून ठेवलंय. ब्राह्मणाचं नित्य कर्म वेगळं, क्षत्रियाचं वेगळं, वैश्याचं वेगळं आणि शूद्राचं वेगळं. आज समाजामध्ये वर्णावरून भेदाभेद चालू आहे, त्याच्यावरून वाद चालू आहे, कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ हा भाग तर बाजूलाच राहिला, पण वर्ण मानायचा की नाही इथपर्यंत आपण आलेलो आहे. पण आपण वारकरी सांप्रदायिक लोक मंडळी ही वैदिक सांप्रदायिक असल्यामुळे वेदानं जे सांगितले ते आपल्याला मान्य पाहिजे. वेद ज्याच्या उच्छ्वासापासून निघालेला आहे तो परमात्मा काय सांगतोय हे आपल्याला मान्य पाहिजे. परमात्मा गीतेमध्ये सांगतोय चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. चातुर्वर्ण्य जे आहे हे मी तयार केलेलं आहे आणि गुणकर्म विभागशः ही गोष्ट आपले पूर्वसूर विसरून गेले आणि आपल्या जातीमध्ये, आपल्या वर्णामध्ये जाती पडल्या आणि भेदाभेद सुरू झाला. थोडा सेन्सिटिव्ह विषय लक्षात ठेवा.
परमात्म्याने सांगितलंय चातुर्वर्ण्यम मया सृष्टम, चातुर्वर्ण्याची व्यवस्था ही मी केली आहे. आणि इतरत्र कुठेही परमात्म्याने नाही तर गीतेमध्ये सांगून ठेवलंय चातुर्वर्ण्यम मया सृष्टम, मी तयार केलेली ही चातुर्वर्ण्याची व्यवस्था आहे. पण कशी, याच्याकडे सर्वांनी सर्रास दुर्लक्ष केलेलं आपल्याला बघायला मिळतं. गुणकर्म विभागशः, प्रत्येकाचे गुण बघून त्याला तो वर्ण प्रदान करण्यात आलेला आहे. एखादी व्यक्ती जर का ज्ञानदान करत असेल तर ती ब्राह्मण झाली. एखादी व्यक्ती जर का सीमेवर जाऊन लढत असेल शत्रूशी, ती क्षत्रिय झाली. व्यवसाय व्यापार करत असेल तर तो वैश्य, आणि कुठलीही सेवा करत असेल तर तो शूद्र. पण आम्ही गुणकर्म विभागशः असं सोडून देऊन वंश परंपरागत अशी ती धारण केली आणि इथे सगळी गफलत झाली. यामध्ये चूक आहे का? चूक आहे असं म्हणता येणार नाही. जर ज्ञानदान करणारा माणूस ब्राह्मण आहे आणि त्याचा मुलगा तेच कार्य करत असेल तर तो ब्राह्मण. क्षत्रिय असेल, वैश्य असेल, त्यांची मुलं तोच उद्योगधंदा करत असतील तर ते त्या जाती, त्या वर्णाचे. जात हा नंतरचा भाग आहे, पण वर्ण जो आहे तो परमात्म्याने तयार केलेला आहे. त्या वर्णामध्ये प्रत्येकाचे काही काम ठरवून दिलेले आहेत. ब्राह्मणाने एक काम करावं, क्षत्रियाने, वैश्याने आणि शूद्राने सेवा करावी. जी माणसं कोणी नोकरी करतात ती सगळी शूद्रामध्ये मोडतात, लक्षात ठेवा. एक आपल्या भारतामध्ये आणि एकूणच पूर्ण विश्वामध्ये एक असा वर्ग आहे, वैचारिक वर्ग आहे, जो म्हणतो सगळे समान असले पाहिजे. पण व्यावहारिक दृष्ट्या हे कधीही होणं शक्य नसतं. कारण कुठली एखादी छोटी कंपनी असेल, त्या कंपनीमध्ये कोणीतरी मालक असतो, कोणीतरी नोकर असतो, कोणीतरी चपराशी असतो, कोणीतरी झाडणारा असतो आणि कोणीतरी चहा देणारा असतो, आणि कोणीतरी टेबलावर बसणारा, खुर्चीवर बसणारा असतो. जर सगळीच सारखी झाली तर कुठलाही व्यवहार चालू शकणार नाही. कोण कोणाचं ऐकणार हा प्रश्न, कोणीही कोणाचं ऐकू शकणार नाही. त्यामुळे काही कर्म ज्या माणसाला नेमून दिलेत ती कर्म त्यांनी करायची असतात. गुणकर्म विभागशः याचा जर आपण विचार केला तर एखादी शूद्र वर्णाची व्यक्ती जर का ज्ञानदान करत असेल तर ती शास्त्राच्या दृष्टीनं, परमात्म्याच्या दृष्टीनं ब्राह्मण आहे, लक्षात ठेवा. नाथ महाराज तर इथपर्यंत सांगतात, एखादा श्वपाक असेल पण तो परमात्म्याचं नामस्मरण करत असेल तर मी त्याला ब्राह्मणापेक्षाही श्रेष्ठ मानतो. श्वपाक म्हणजे जो कुत्र्याचं मांस शिजवून खातो असा जर का देवाची भक्ती करत असेल आणि एखादा ब्राह्मण देवाची भक्ती करत नसेल तर त्या ब्राह्मणापेक्षाही मी त्या श्वपाकाला श्रेष्ठ मानतो. ही संतांनी दिलेली आपल्याला वैचारिक देणगी आहे. परमात्म्यानं जे काही सांगून ठेवलंय ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम संत महात्मे करतात. आज वर्णाच्या जाती झाल्या, जातीमध्ये उपप्रकार पडले, त्यामुळे आपण दुरावत चालू आहे. पण एक हिंदू समाज म्हणून जोपर्यंत आपण एकत्र येत नाही तोपर्यंत कधीही आपण परकीयांना हटवू शकत नाही. परकीयांना हटवण्यासाठी आपण सर्वजण एक सूत्रामध्ये बांधलो गेलो पाहिजे. तर आपला विषय थोडा आणखी वेगळीकडे जाईल कदाचित, पण प्रत्येकाचं कर्म जे शास्त्रानं नेमून दिलंय त्यामध्ये ब्राह्मणाला, क्षत्रियाला आणि वैश्याला या तिघांना संध्येचा उपाय असा सांगितलेला आहे, संध्येचं नित्य कर्म सांगितलेलं आहे. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य ह्या तीन वर्णांनी उपनयन संस्कार करावे असं शास्त्रानं सांगितलेलं आहे. पण वैश्यामध्ये काही जण अजून करतात, क्षत्रियांमध्ये आता ही क्रिया लुप्त झालेली आहे. क्षत्रिय कोणीही उपनयन संस्कार करत नाही, ब्राह्मणामध्ये करतात पण फक्त देखाव्यापुरतं. मौंजबंधन करायची, मुंज करायची, लग्नासारखी मोठी आईट करायची, पण त्या मुलाला विचारलं बाबा संध्या करतो का? नाही, संध्या करणार नाही. उपयोग काय? लाखो रुपये खर्च झाले, उपयोग नाही. संध्या जर का ब्राह्मणाचं नित्य कर्म आहे ते त्याने केलं पाहिजे, आणि तो जर करत नसेल तर पाप आहे. मी सांगत असतो की संध्या केल्यानंतर पुण्य प्राप्त होत नसतं, संध्या केल्यानंतर पुण्य प्राप्त होत नसतं, पण नाही केलं तर पाप लागत असतं. त्यामुळे ब्राह्मणानं संध्या करायची आहे, क्षत्रियानं संध्या करायची आहे, वैश्यानी संध्या करायची आहे. पण इथे नाथ महाराज जी संध्या सांगतायत ही थोडी व्यापक आहे. नाथ महाराज म्हणतात की माझी संध्या झाली आणि माझा संदेह निघून गेला. प्रत्येकाने आपापल्या धर्माचं पालन केलं पाहिजे. नाही केलं तर काय होतं, भावार्थ रामायणामध्ये एक कथा आलेली आहे.
उत्तरकांडामध्ये लिहिल्यामुळे ती गावबा महाराजांनी लिहिलेली आहे. त्यांनी असं लिहिलं की प्रभू रामचंद्र राज्याभिषेक करून गादीवरती बसले. राज्य अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू होतं आणि ते राज्य चालू असताना एक महात्मा, एक ऋषी आपल्या मुलाला हातामध्ये घेऊन धावत 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 प्रभू रामचंद्रांकडे आला आणि त्यांनी सांगितलं की तुझ्याकडनं काहीतरी पातक घडलंय, तू काहीतरी कर्मापासून वंचित झालेला आहेस, तुझ्याकडून काहीतरी पाप घडलेलं आहे, जे काही तुला सांगितलंय ते तू करत नाहीयेस, त्याच्यामुळे माझी ही अवस्था झाली की माझं मूल मेलेलं आहे, असं त्या ऋषीनं सांगितलं, त्या महात्म्यानं सांगितलं. प्रभू रामचंद्रांना वाईट वाटलं. ते म्हटले असं कसं झालं? त्या ऋषीनं सांगितलं की तुझ्या या राज्यामध्ये कोणालाही अपमृत्यू येणार नाही, असं असताना या माझ्या मुलाचा मृत्यू 5व्या वर्षी कसा झाला, हा प्रश्न जेव्हा प्रभू रामचंद्राला विचारला तेव्हा ते सुद्धा विचारामध्ये पडले. कारण कृतयुगामध्ये 1,00,000 वर्षांचं आयुष्य माणसाचं होतं, नंतर 10,000 वर्षाचं आयुष्य होतं. त्या 10,000 वर्षाच्या आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती जर का 5व्या वर्षी मरत असेल आणि प्रभू रामचंद्रांच्या दरबारामध्ये, त्यांच्या राज्यामध्ये, रामराज्य म्हणजे आदर्श राज्य आपण म्हणतो, झाले तुकोबाराय सांगतात, झाले रामराज्य गायी उणे आम्हासी धरणी धरी चीक गायी वळल्या म्हशी, अशा प्रकारची अवस्था, स्वप्नीही दुःख कोणी न देखे डोळा, अशी रामराज्याची संकल्पना असताना हा मुलगा 5व्या वर्षी मेला कसा? त्याच महात्म्याने सांगितलं की तुझ्याकडनं काहीतरी पातक घडलेलं आहे, कुठलं तरी कर्म जे तू करायला हवं ते तू केलेलं नाहीयेस, म्हणून तुझी ही अवस्था, माझ्या मुलाची ही अवस्था झालेली आहे. प्रभू रामचंद्रांनी सगळे जे महात्मे होते, ऋषीमुनी होते, त्यांना वंद्यस्थानी जे कोणी होते त्या सगळ्यांना तिथे आमंत्रित केलं. नारद महर्षींना पण आमंत्रित केले आणि त्यांनी सांगितलं की बघा ही काय परिस्थिती झाली. वास्तविक माझ्याकडनं कुठलंही पातक घडलेलं नाही, जे नित्य नैमित्तिक कर्म आहे माझ्याकडनं घडण्याचं करायचं ते माझ्याकडनं मी करतोय, पण तरी सुद्धा माझ्या राज्यामध्ये असा कोणाचा तरी अपमृत्यू होतोय. बघा, प्रभू रामचंद्रांना एका बालकाचा मृत्यू झाल्यानंतर एवढी काळजी निर्माण झाली. लक्षात घ्या, आपल्याकडे शेतकरी आत्महत्या करून करून थकले, पण फरक पडत नाही. जाऊ द्या, राजकारण हा विषय आपला नाही. नारद महर्षीने सांगितलं की याचं कारण असं आहे की तुझ्या राज्यामध्ये कोणीतरी त्याच्या कर्मापासून वंचित आहे किंवा कोणीतरी त्याचं कर्म ते नसताना ते कर्म करतो. कोणीतरी काहीतरी कर्म करण्यापासून वंचित आहे किंवा कोणीतरी त्याचं ते कर्म नसताना ते कर्म करतो. नाथ महाराजांनी त्याच्यामध्ये लिहून ठेवलंय. प्रभू रामचंद्र विमानामध्ये बसले आणि त्या पुष्पक विमानातून ते सगळ्या बाजूने फिरू लागले. पश्चिमेकडे गेले, तिथे बघितलं कोणी पाप करत नव्हतं, सगळे त्यांचे नित्यकर्मामध्ये रत होते. उत्तरेकडे गेले, तिथे सुद्धा सगळेजण व्यवस्थित धर्माचं पालन करत होते. पूर्वेकडे गेले, तिथे सुद्धा हीच परिस्थिती, सगळे पुण्य करत होते. दक्षिणेकडे गेल्यानंतर एक माणूस प्रभू रामचंद्रांना दिसला, ते थोड्या वेगळ्या अवस्थेमध्ये होता. तपस्याचा वेश घेऊन, पाय वर करून, तोंड खाली घालून तो धूम्रपान करत असताना प्रभू रामचंद्रांना दिसला. उत्तरकांडामध्ये अशा खूप वेगवेगळ्या कथा आहेत भावार्थ, ज्या आपल्याला सर्वसामान्य रामायणामध्ये ऐकायला मिळत नाही. वर पाय करून, खाली तोंड करून धूम्रपान करत असताना तो ऋषी दिसला. प्रभू रामचंद्रांनी त्यांना नमस्कार केला. म्हटले, ऋषीवर हे आपली काय अवस्था आहे, यातनं तुम्हाला काय प्राप्त करायचं? त्यांनी सांगितलं, मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय नाही, मी वैश्य नाही, मी शूद्र आहे. नारद महर्षींनी आधी सांगितलं होतं की कोणीतरी त्याच्या कर्मापासून वंचित आहे किंवा कोणीतरी त्याचं ते कर्म नसताना कर्मामध्ये रत आहे. ते वर्णन करत असताना नारदांनी सांगितलं, कृतयुगामध्ये कुठल्याही प्रकारचा वर्णाश्रम नव्हता. कृतयुगामध्ये वर्णाश्रम हा प्रकार नव्हता. त्रेतायुगामध्ये याची निर्मिती झालेली आहे आणि त्या निर्मितीनंतर प्रत्येकाने आपापलं कर्म करायचंय. तर त्रेतायुगामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तिघांनाच परमात्म्याचं ध्यान करण्याचा अधिकार होता.
असं असताना एक शूद्र परमात्म्याचं ध्यान करून मोठेपणा मिळवण्यासाठी काहीतरी करतो. त्यांनी विचारलं प्रभू रामचंद्रांनी, तेव्हा हे काय आहे, तुमचं काय चालू? त्यांनी सांगितलं, धूम्रपान करणे ही माझी सवय आहे, ही माझी सवय आहे. पण माझी पात्रता, अर्थात मी ब्राह्मणही नाही, मी क्षत्रियही नाही, मी वैश्यही नाही, अशा अवस्थेमध्ये मला त्यांच्यासारखा मोठेपणा मिळावा म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी करतो, म्हणून मी तशा प्रकारचे कपडे परिधान करतो. परमात्म्याला राग आला आणि खडगाने त्याचं मुंडकं उडून टाकलं. ज्या क्षणाला त्याचं मुंडकं उडून टाकलं त्या क्षणाला ते मेलेलं बालक पुन्हा जीवित झालं. याच्याबद्दल मला सांगायचंय काय की वर्णाश्रम धर्माची परंपरा ही किती काटेकोर पद्धतीनं पालन करण्यात येत होती. आज काय परिस्थिती आहे विषय जाऊ द्या, गुणकर्म विभागशः हे मला सांगायचंय. ब्राह्मणानं संध्या करावी हे त्याचं नित्य कर्म आहे, पण संध्येमध्ये सुद्धा काही विधी आहेत. ते विधी तशाच पद्धतीनं होणं गरजेचं आहे. ते विधी काय काय आहेत याचा उल्लेख नाथ महाराजांनी पुढे केलेला आहे. नाथ महाराज म्हणतात, झाली संध्या संदेह माझा गेला, माझी संध्या झाली आणि माझा संदेह निघून गेलाय. परमात्म्यावरती माझा विश्वास आहे. कुठल्याही प्रकारे माझ्या मनामध्ये यत्किंचितही संशय परमात्म्याबद्दल नाही, संतांबद्दल नाही, त्यांच्या उपदेशाबद्दल नाही. आणि त्यामुळे माझी अवस्था काय झाली तर आत्माराम हृदयी प्रगटला, आत्माराम हृदयी प्रगटला. खरं म्हणजे हृदयामध्येच आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखासी रामू की सर्व अटी राम देहा देई, तुझ्या प्रकाश कसा करते, तुझ्या प्रकाश कसा परमात्मा आहे, हृदयामध्ये परमात्मा आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू. परमात्मा हृदयामध्येच आहे, पण नाथ महाराज शब्द वापरतायत, आत्माराम हृदयी प्रगटला होता, पण तो सुप्त अवस्थेमध्ये होता. ज्ञान प्राप्त झालं आणि तो प्रगट. जसं शेवाळामुळे पाणी दिसत नाही, शेवाळ बाजूला काढलं तर खाली पाणी आहे. अज्ञानामुळे आपल्या स्वतःतला परमात्मा दिसत नाही, अज्ञान दूर केलं आपण स्वतः परमात्मा आहे. नाथ महाराज म्हणतात, आत्माराम हृदयी प्रगटला. आता ही संध्या करत असताना, ही संध्या करत असताना त्याच्या आधी काही विधी सांगितले गेलेले आहेत. स्नान केल्याशिवाय संध्या करू नये. म्हणजे स्नान कसं असावं, शास्त्रामध्ये स्नानाचे काही प्रकार दिलेले आहेत. मृत्तिका स्नान असेल, भस्म स्नान असेल, वायू स्नान असेल आणि जलस्नान असेल. जर आपली परिस्थिती पाण्यानं आंघोळ करायची नसेल तर अंगाला भस्म लेपन करणं असं शास्त्रानं सांगितलं. भस्म नसेल तर अंगाला मातीचा लेप लावून घेणं हे एक मृत्तिका स्नान म्हणून सांगितलंय. मातीही नसेल तर वायू स्नान, जिथे वायू मोठ्या प्रमाणामध्ये तिथे जाऊन बरेच अंगाला वायूचा स्पर्श झाला की ते एक प्रकारे स्नानच झालं. अशी एक एक अवस्था सांगितली. पाण्यानं स्नान करणं हे उत्तम सांगितलंय. पण नाथ महाराज या ठिकाणी जे स्नान सांगतायत हे वेगळ्या पद्धतीचं सांगतायत. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये, गुरु कृपा निर्मळ भागीरथी, गुरु कृपा निर्मळ भागीरथी, बोला गुरु कृपा निर्मळ भागीरथी, गुरु कृपा निर्मळ भागीरथी, शांती क्षमाय मोनस शांती क्षमाय सरस, शांती क्षमाय सरस,
सत्या संदेह माझ गे झाली संदेह माझ गेला झाली संध्या संदेह माझा गेला झाली संध्या संदेह माझा गेला क्रूर रूपाने मला भागीरथी शांती क्षमाय गुण सारस्वती अशी पदे स्वानुभवस्थान हे मुख्य स्थिती स्वानुभवस्थान हे मुख्य स्थिती स्वानुभवस्थान हे मुख्य स्थिती स्वानुभवस्थान हे मुख्य स्थिती गुरु कृपा निर्मळ भागीरथी शांती क्षमा यमुना सरस्वती अशी पदे एकत्र जेथे होती स्वानुभव स्नान हे मुक्त स्थिती. स्वानुभवाचं स्नान नाथ महाराज सांगतायत आणि त्या स्नानासाठी पाणी कुठलं आहे तर ते गंगा यमुना आणि सरस्वतीचं. ही गंगा कोणती यमुना कोणती सरस्वती कोणती तर नाथ महाराज सांगतायत गुरुकृपा निर्मळ भागीरथी. नाथ महाराजांनी या ठिकाणी गुरुकृपेला भागीरथीची उपमा दिलेली आहे. शांतीला यमुनेची आणि सरस्वतीला कृपेची अशी उपमा दिलेली आहे. जर आपण नद्यांचा प्रवाह बघितला तर गंगेचा प्रवाह हा अव्याहत आहे आणि खळखळाट आहे, त्याला सतत वाहती आहे. नाथ महाराज म्हणतात गुरुची कृपा आमच्यावरती अव्याहत होणं अपेक्षित आहे म्हणून गुरुकृपा निर्मळ भागीरथी शब्दही वापरलाय. भागीरथी तशी बघितली तर निर्मळ आणि पवित्रच आहे, पण त्यातही ती काही ठिकाणी गढूळ झालेली आपल्याला बघायला सापडते. नाथ महाराज सांगतात गुरुकृपा निर्मळ भागीरथी शांती क्षमा यमुना सरस्वती. शांती ही यमुना आहे आणि शांती क्षमा ही सरस्वती आहे. संतांची जी काही लक्षणं भागवतामध्ये नाथ महाराजांनी सांगितली आहेत, भक्तांची संतांची 30 लक्षणं सांगितलेली आहेत. त्या 30 लक्षणांपैकी ही 3 महत्वाची आणि मुख्य लक्षणं सांगण्यात आलेली आहेत की संतांकडे काय असावं, संतांकडे शांती असावी. संतांकडे काय असावं, संतांकडे क्षमा असावी. संतांकडे काय असावं, संतांकडे दया असावी. गुरुकृपा निर्मळ भागीरथी शांती क्षमा यमुना सरस्वती. संतांची कृपा कृपाळू संत कृपाळू आहे. लोकांना उपकार करण्यासाठी देह कष्टविती परोपकार आहे. कृपया केली संत जनी कृपया केली संत जनी माझी अलंकारिली वाणी माझी अलंकारिली वाणी
अलंकारिली वाणी प्रीती हे लाविली कीर्तनी कृताचरणी लोळत असे. तुकोबाराय सांगतात संतांनी माझ्यावरती उपकार केला म्हणून माझी ही अवस्था झाली. संतांनी ही कृतज्ञता व्यक्त करणं हा संतांचा स्वभाव आहे आणि कदाचित म्हणूनच ते संत आहेत. कारण आज परिस्थिती अशी आहे की एक संत दुसऱ्या संतांचं वर्णन त्या काळात करत होता, एक कीर्तनकार दुसऱ्याचं वर्णन करू शकत नाही. लक्षात घ्या, हे दुर्दैव आहे आपल्या संप्रदायाचं. एक संत दुसऱ्या संतांचं वर्णन करतो तेव्हा ज्याचं वर्णन करतोय तोही मोठा असतो आणि जो वर्णन करतोय तोही मोठा ठरत असतो. तुकोबाराय सांगतात कृपा केली संतजनी, संत कृपा करतात. आज महाराज सांगतात गुरु कृपा निर्मळ भागीरथी शांती क्षमा यमुना सरस्वती अशी पदे एकत्र जेथे होती. शांती क्षमा दया कृपा हा त्रिवेणी संगम आहे आणि त्या त्रिवेणी संगमावरती स्नान आहे. अशी पदे एकत्र जेथे होती. 3 नद्या ज्या ठिकाणी एकत्र येतात त्याला त्रिवेणी संगम म्हणतात. या त्रिवेणी संगमामध्ये मी स्वात्मानुभवाचं स्नान केलं असं नाथ महाराज सांगतात. गुरुची कृपा झाली त्यामध्ये मी सुस्नात झालो आणि अवस्था काय झाली तर मला स्वात्मसुखाचा आनंद प्राप्त झाला. स्वात्मसुख नावाचा एक नाथ महाराजांचा छोटासा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये त्यांनी कशावरही टीका केली नाही. कुठल्याही ग्रंथावरती त्यांची ती टीका नाही, ते स्वतः सिद्ध त्यांचा ग्रंथ आहे. आनंद लहरी शुकाष्टक ही टीका आहे, पण स्वात्मसुख ही टीका नाही. हा स्वतःच्या मनातला आलेला भाव नाथ महाराजांनी शब्दबद्ध केलेला आहे. त्या स्वात्मसुखामध्ये सुद्धा नाथ महाराजांची भाषा जर आपण बघितली तर अतिशय वेगवेगळ्या गोष्टींवरती त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या मनामध्ये ज्या गोष्टी उचंबळत आहेत त्या त्यांनी शब्द रूपामधून प्रकट केलेल्या आहेत. त्यांनी एक छोटासा गमतीचा विषय पण नाथ महाराजांनी त्याच्यामध्ये असा सांगितलेला आहे. त्यांनी सांगितलं की लोक म्हणतात की देव जर आहे तर तो दिसत का नाही. लोक म्हणतात देव जर आहे तर तो दिसत का नाही. ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला दिसतात, मग देव जर आहे तर तो का दिसत नाही. तर नाथ महाराजांनी सांगितलं देव जर का दिसत असला असता तर लोकांनी त्याचा अपमान केला असता. अपमान कसा केला असता याच्यासाठी नाथ महाराजांनी उदाहरण सांगितलं. नाथ महाराज म्हणतात सूर्य रोज उगवतो की नाही. रोज उगवतो, पण किती जण त्याला अर्घ्य देतात. कोणीही देत नाही. वास्तविक तो आपल्याला प्रकाश देतो, त्याच्यामुळेच झाडं वाढतात, अन्नधान्य त्याच्यामुळेच निर्माण होतं. पण तरीही आपण 1 रुपयाची अपेक्षा न ठेवता तो ह्या गोष्टी देतो आणि ओंजळभर पाणी सुद्धा कोणी त्याला टाकत नाही. वास्तविक सूर्योदयाच्या वेळी त्याला नमस्कार करायचा असतो, पण सूर्योदयाच्या वेळी आमच्या डोक्यामध्ये आम्ही झोपेत असतो त्याच्यात वेगळेच विचार चालू असतात. दुसरं उदाहरण नाथ महाराज देतात, अहो अग्नी देवता नाही का, ती पण देवताच आहे, पण त्या अग्नीला ती प्रगट आहे म्हणून अपमान सहन करावा लागतो. कसा तर नाथ महाराज म्हणतात जेव्हा थंडी असते तेव्हा माणसं त्या अग्नीजवळ पाय नेतात की नाही मला सांगा. अग्नीजवळ पाय नेतात. ती अग्नी देवता आहे त्यावेळी कोणाच्या लक्षात येत नाही, कारण थंडी वाजत असते. अग्नी देवता आहे पण पाय जवळ नेतात, स्वतःचं अंग शेकून घेतात. त्यावेळी ते विचार करत नाहीत की अग्नी ही देवता असते. सूर्य आपल्याला एवढा प्रकाश देतो, लाईटचं बिल घरी पाठवत नाही, लाईट बंद करत नाही, तरी सुद्धा एक ओझळभर पाणी आपण त्याला सूर्योदयाला देऊ शकत नाही. हे प्रगट असलेल्या देवांची ही अवस्था आहे. देव जो मुख्य देव आहे, जो भगवान आहे, तो जर का लोकांसमोर प्रकट झाला असता तर त्याची अवस्था लोकांनी काय केली असती सांगता येत नाही. विठ्ठल नाथ महाराज म्हणतात स्वानुभव स्नान हे मुक्त स्थिती. स्वानुभवाचं स्नान माझ्याकडनं घडलं. ही आता संध्येची कृती नाथ महाराजांनी सांगितलेली आहे. संध्येमध्ये संध्या करण्याच्या आधी स्नान करावं लागतं. स्नान झाल्यानंतर काय ते अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये पृथ्वीचे घालून आसन, पृथ्वीचे घालून शुद्ध आसन, घालून शुद्ध आसन. वरी सद्गुरुचे दया परिपूर्ण, वरी सद्गुरुचे दया परिपूर्ण.
वरी सद्गुरुचे दया परिपूर्ण सद्गुरुचे दया परिपूर्ण शमदम विभूती पूर्वी ध्यान शमदम विभूती चतुर्विधान विभूतीचे चर्चुनी ध्यान विभूतीचे चर्चुनी ध्यान वाचे उच्चारी केशव नारायण वाचे उच्चारी केशव नारायण सारी संध्या संध्या माझा गेला 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 वाचे उच्चारी केशव नारायण वाचे उच्चारी केशव नारायण संध्या संध्या माझा गेला संध्या संध्या माझा गेला सारी संध्या संध्या माझा गेला आत्मा राम हृदय प्रकटला सद्बुद्धीचे घालून शुद्धासन वरी सद्गुरुची दया परिपूर्ण शमदम विभूतीच्या विनिदान वाचे उच्चारी केशव नारायण स्नान झालं पुढची क्रिया आसन आसन कसं असावं पुन्हा शास्त्रामध्ये काही काही सांगून ठेवले नाथ महाराजांनी भागवतामध्ये सांगून ठेवले की माणसाचं परमार्थ करत असताना वैदिक काम करत असताना धार्मिक कार्य करत असताना आसन कशा प्रकारचं असावं कोणत्या आसनानं काय फायदा होतो हे सांगत असताना नाथ महाराज सांगतात जर का दगडाच्या आसनावरती माणूस बसला तर त्याला व्याधी निर्माण होऊ शकतात जर का तृणाच्या आसनावर बसला तर मनामध्ये विकल्प निर्माण होऊ शकतात जर का झाडाच्या पाल्याच्या आसनावर बसला तर चित्त दोलायमान होऊ शकतं असं नाथ महाराज सांगतात जर मृगाजिनावरती बसला तर त्याला सिद्धीची प्राप्ती होऊ शकते जर व्याघ्रासनावरती बसला तर त्याला मोक्षाची प्राप्ती होऊ शकते काळ्या आसनावरती काळ्या घोंगडीवरती कंबलावरती बसला तर जारण मारण उच्चाटनामध्ये त्याला यशस्वीता प्राप्त होऊ शकते आणि मोक्ष रिद्धी स्थिती या सगळ्या गोष्टी ज्यांना पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी असं सांगितलंय की पांढरी घोंगडी या पांढऱ्या घोंगडीवरती बसलं तर सगळ्या रिद्धी सिद्धी असतील मोक्ष असेल या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात आसनाला विशेष महत्व आहे खाली टाकायचं आसनालाही महत्व आहे आणि बसण्याच्या पद्धतीच्या ज्याला आसन म्हणतात त्यालाही महत्व आहे नाथ महाराज म्हणतात कुठलीही अशी क्रिया करत असताना सहज आसन पाहिजे सहज बसता आलं पाहिजे अशा पद्धतीमध्ये ते बसायचं पण इथे नाथ महाराज सांगतायत आसन कुठलं आहे सद्बुद्धीचे घालून शुद्धासन वरी सद्गुरूची दया परिपूर्ण आता आसन घातल्यानंतर पुन्हा सद्गुरूच्या दयेचा काय उपयोग आहे काय कारण आहे नाथ महाराजांनी शब्द वापरण्याचा याचा जर विचार केला तर आसन जय लक्षात घ्या सद्बुद्धीचे घालून शुद्धासन सद्बुद्धी म्हणजे विवेक विवेकाचं आसन घातलंय पण ह्या विवेकामध्ये सुद्धा अभिमान होण्याची शक्यता आहे लक्षात घ्या नाथ महाराज सांगतायत की आसन जयाचा अभिमान होईल म्हणून वैराग्य निर्माण व्हावं यासाठी पुन्हा सद्गुरूंची दया कारण कशाचा माणसाला अभिमान निर्माण होईल हे सांगता येत नाही कोणाला कशाचा अभिमान होईल कशाचाही कोणाला रूपाचा कोणाला ज्ञानाचा कोणाला संपत्तीचा कशाचाही अभिमान असतो पण पारमार्थिक माणसाला अभिमान असतो त्याला असं वाटतं मला कशाचाच अभिमान नाही याचा सुद्धा काही जणांना अभिमान असतो काही माणसं म्हणतात नाही आपण एकदम साधी माणसं हे सगळ्यांना सांगत असतो तो हा एक प्रकारे अभिमान नाही तर काय मला सांगा आसन जयाचा अभिमान कदाचित होईल त्यामुळे गुरुकृपा पुन्हा अपेक्षित आहे सद्बुद्धीचे घालून शुद्धासन वरी सद्गुरूची दया परिपूर्ण सद्गुरूंची दया म्हणजे वैराग्य प्राप्त शम दम विभूती चर्चुनी जाण शम दम रूपी विभूती भस्म अंगाला लावायचा आहे शमाधी षटक त्याला असं म्हणतात शास्त्रीय परिभाषेमध्ये त्याला शमाधी षटक असं म्हणतात विठ्ठल शमाधी षटक शम दम श्रद्धा
उपरम, समाधान आणि तितिक्षा याला शमाधी षटक शास्त्रीय परिभाषेमध्ये म्हणतात. शम म्हणजे मनाचा निग्रह, दम म्हणजे इंद्रियांचा निग्रह. मनाचा निग्रह अपेक्षित आहे. शमाधी षटक ह्या 6 साधनांमध्ये ते 6 साधन मिळून एक साधन सांगितलेलं आहे. विवेक, वैराग्य, शमाधी षटक आणि मुमुक्षुता या 4 साधनेनंतर मोक्षाची प्राप्ती सांगितली गेलेली आहे. त्यामुळे शमाधी षटकामध्ये शम म्हणजे मनाचा निग्रह. आपल्याला एखादी गोष्ट करावी वाटते आहे, जर आपल्याला सांगितलं, आपण उपवास करतो, पण उपवासाच्या वेळी, उपवासाच्या दिवशी जर का एखादा आवडता पदार्थ केला कोणीतरी आणि जर आपल्याला वाटतं नाही आज जरा उपवास नसला असता तर बरं झालं असतं, असं वाटतं म्हणजे मनाची निग्रहता नसतं. त्या दिवशी असं वाटलं पाहिजे मला काहीही नको, पण आपलं मन त्याच्यावर जातं. भलेही आपल्या मुखामध्ये तो प्रसाद येणार नाही, ती गोष्ट जाणार नाही, पण आपलं मन जर का तिकडे गेलं. खरं सांगू का, शास्त्र असं सांगतं तुमचा उपवास आहे आणि तुम्हाला जर एखादी गोष्ट खावी वाटली तर तुमचा उपवास मोडतो. विठ्ठल विठ्ठल. मनाचा निग्रह परमार्थामध्ये अपेक्षित आहे. इंद्रियांचं दमन नाही, इंद्रियांचा निग्रह. कारण काही गोष्टी ह्या दाबल्यानंतर उचंबळत असतात. एखादा रबरी बॉल आपण दाबला तर तो उसळत असतो. त्यामुळे कुठली इंद्रिय दाबायचा हा विषय सांगितलेला नाही. निग्रह आहे तिथेच आहे त्या अवस्थेमध्ये त्याला ठेवायचा आहे. शम, दम, श्रद्धा. जे गुरु आपल्याला ब्रह्मात्मैक्याचा उपदेश करतात त्यांच्यावरती श्रद्धा. त्यानंतर समाधान ही एक अवस्था आहे. चित्त चंचलतेपासून जो मुक्त झालेला आहे त्याला प्राप्त झालेली अवस्था जी आहे ती समाधानाची अवस्था. उपरम म्हणजे सगळे जे विधी आहेत, धार्मिक असतील, लौकिक असतील, त्याचा विधीपूर्वक त्याग म्हणजे उपरम सांगितलेला आहे. आणि तितिक्षा म्हणजे जे काही भोग आलेले आहेत, भोगणे ते फळ संचिताचे ही अवस्था म्हणजे तितिक्षा. विठ्ठल विठ्ठल. संपत्ती त्या नाथ महाराज सांगतात, गुरुकृपा निर्मळ भागीरथी शांती क्षमा यमुना सरस्वती अशी पदे एकत्र जेथे होती स्वानुभव स्नान ही मुक्त स्थिती सद्बुद्धीचे घालून शुभासन वरी सद्गुरुची दया परिपूर्ण शमदम विभूती चर्चुनी जाण वाचे उच्चारी केशव नारायण. आणि पुढचा जो उपदेश आहे, पुढचं जे साधन सांगतायत ते काय करायचं, वाचे उच्चारी केशव नारायण. परमात्म्याचं नामस्मरण 24 नाम जे सांगितले, केशवाय नमः, नारायण नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षजाय नमः, नरसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेंद्राय नमः, हरे नमः, श्रीकृष्णाय नमः. ही 24 नावं सांगितलेली आहेत संध्येमध्ये. या नामाचा उच्चार म्हणजे 24 नामांचा उच्चार करायला सांगितलं असं नाही. वाचे उच्चारी केशव नारायण. केशव म्हणा किंवा नारायण म्हणा, याचा अर्थ नामस्मरण करा. सद्बुद्धीचे घालून शुद्धासनवरी सद्गुरूची दया परिपूर्ण शमदम विभूती चरिताण वाचे उच्चारी केशव नारायण. आणि ह्या सगळ्या अवस्थेतून पार पाडला तो पुढे गेला, त्याची काय अवस्था होते 3ऱ्या चरणामध्ये. पुत्र निर्माण झाला